नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या मुलांना अजून एटीकेटी आणि फेल याच्यामधला फरक माहीत नाहीये. एटीकेटी म्हणजे काय आणि फेल म्हणजे काय? एटीकेटी म्हणजे तुमचे 2 किंवा 2 पेक्षा कमी सब्जेक्ट जर बॅक राहिलेले असतील, म्हणजे जे अपेक्षित 50% मार्क होते तेवढे जर तुम्ही पाडलेले नसतील, तर तुम्ही एटीकेटीमध्ये आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या बॅचच्या सोबत आहात. तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये तुमची एक्झाम देऊ शकता, तुमचे राहिलेले सब्जेक्ट काढू शकता आणि तुमच्या बॅचसोबत कंटिन्यू करू शकता. आणि आता ज्यांचे 2 पेक्षा जास्त विषय मागे राहिलेले आहेत, त्यांना काय आलेला असेल रिझल्ट? फेल असा रिझल्ट आलेला असेल. त्यांचं काय मित्रांनो? अशा मुलांचंही फार काय झालेलं नाहीये. फक्त त्यांना काय होईल की 6 महिने ऑफिशियली तुमच्या बॅचपासून तुम्ही मागं राहणार आहात. मागे म्हणजे कसं? तुमची एक्झाम जी आहे सेकंड इयरची, ती 6 महिने रेग्युलर बॅचपेक्षा लेट होणार आहे आणि बाकी जे मुलं आहेत त्यांच्यापेक्षा डिग्रीसुद्धा तुम्हाला 6 महिने लेट मिळणार आहे. परंतु हे ऑन पेपर 6 महिने असतं. एक्झाम ऑफिशियली पाहायला गेलं तर लवकर होत असते. कळालं? एटीकेटी म्हणजे काय आणि फेल म्हणजे काय? एटीकेटी म्हणजे तुम्ही 1 किंवा 2 सब्जेक्टमध्ये फेल झालाय आणि हे पेपर काढून तुम्ही बॅचसोबत कंटिन्यू करू शकता. आणि जे फेल झालेले आहेत, म्हणजे 2 पेक्षा जास्त विषय तुमचे गेलेले असतील, तर तुम्ही कशामध्ये आलेला आहात? फेलमध्ये आलेला आहात. तुमच्या बॅचपासून तुम्ही 6 महिने मागे पडलेला आहात. आता तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये काय करायचं? हे विषय काढायचे आहेत आणि त्यानंतर सेकंड इयरला स्टार्ट करायचं आहे. आणि ज्यांची एटीकेटी आहे त्यांनी हे एक्झाम आपली परीक्षा प्रिपेअर करत करत तुम्ही सेकंड इयर ही प्रिपेअर करू शकता. सेकंड इयरच्या बॅचसोबत तुम्ही बसू शकता. ठीक आहे, हे झाला एटीकेटी आणि फेल याच्यामधला डिफरन्स. आता सर्वात जास्त मुलांचे जे मेसेज येत आहे ते म्हणजे सर रीचेकिंगला टाकू का? रीचेकिंगला टाकू का? मित्रांनो, सगळ्यात पहिले रीचेकिंग ही होत नसते. युनिव्हर्सिटीमध्ये रिकाउंटिंग होत असते. काय होते? रिकाउंटिंग होत असते. सगळ्यात पहिले पेपर चेकिंग कशी होते? तुमचा जो पेपर आहे तो 2 टीचर्सकडे जातो. ते दोघंही काय करतात? त्यांच्या कॅम्प्युटरवरती स्कॅन केलेली कॉपी येते. ती स्कॅन केलेली कॉपी ते चेक करत जातात. पहिला प्रश्न चेक केला त्याला मार्क दिले, दुसरा चेक केला त्याला मार्क दिले, तिसरा चेक केला त्याला मार्क दिले. असे ते काय करतात? 12 क्वेश्चन चेक करतात, त्याची पूर्ण मार्क टोटलिंग होतं आणि सबमिट करून देतात. असं सेम सेम पेपर दुसराही शिक्षक करत असतो. याने समजा दिले तुम्हाला 52 मार्क, याने दिले 53 मार्क. दोघांचं ॲव्हरेज काढलं जातं आणि ते मार्क्स तुम्हाला दिले जातात. म्हणजे माणूस 1 आणि माणूस 2 तुमचे काय करताय? पेपर चेक, त्याचं ॲव्हरेज जे आहे ते तुमचे मार्क्स असतात. त्यामुळे इथे काउंटिंगचाही इश्यू होण्याचे खूपच 0.01% चान्सेस आहेत. आतापर्यंत माझ्या विद्यार्थ्यांपैकी किंवा जेवढे काही माझ्या संपर्कात आलेले आहेत त्यांच्यापैकी आतापर्यंत जेवढ्यांनी मार्क्स टाकले रिचेकिंगसाठी, रिकाउंटिंगसाठी, त्यांचा कोणाचाही 1 मार्कसुद्धा वाढलेला मी तरी आजपर्यंत पाहिलेला नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला टाकूच नका असं म्हणत नाही आहे, परंतु एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सल्ला देत आहे की आजपर्यंत कोणाचेही यामध्ये मार्क्स वाढलेले नाहीत. मुलांचे एका मार्कवरून पेपर गेलेले आहेत, तरीसुद्धा यामध्ये मार्क वाढताना मी पाहिलेलं नाही. तुमचा मोठा भाऊ म्हणून सल्ला देतोय, या नादात पडू नका. जर तुम्हाला टाकायचाच असेल तर तुम्ही टाका, परंतु त्यासोबतच तुम्हाला अभ्याससुद्धा चालू करायचा आहे. कारण पुढच्या येणारा जो सप्टेंबरच्या आसपास तुमची सुद्धा एक्झाम होणार आहे. त्यामुळे त्या एक्झामची प्रिपरेशन चालू करा. तुमचा 1 विषय गेलाय, 2 गेले, 3 गेले किंवा सर्व गेले, सर्व अभ्यास आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी स्टार्ट करायचा आहे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं आता विषय गेलाय. आता किती दिवस विचार करत बसणार विषय गेला म्हणून? ठीक आहे, काहीतरी आपली चूक झाली असेल तेव्हा विचार केला, विषय गेलेला आहे. आता विषय जाण्यामागे सर्वांची वेगवेगळी कारणे आहेत. काल रात्रीच मी मेसेज टाकला होता आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती की काही जणांचं काय झालं, तब्येत खराब झालेली असू शकते. काही जण एक्झाम वर्षभर अभ्यास केला परंतु एक्झाम हॉलमध्ये पॅनिक झाले, त्यामुळे त्यानंतर काही जणांना अभ्यास केला परंतु आठवलंच नाही पेपरमध्ये. काही जणांचं प्रेझेंटेशन कमी पडलं आणि यावरूनही वेगळे मुद्दे काय की आपण प्रॉपर ट्रॅकवरती नव्हतो. आपण फक्त पळत होतो मॅरेथॉनमध्ये, परंतु प्रॉपर ट्रॅकवरती नव्हतो. म्हणजे एनसायझमची सिलेबस कॉपी फॉलो केलेली नव्हती, एनसायझमची ब्ल्यूप्रिंट पाहिलेली नव्हती, मस्ट टू नोला कोणते टॉपिक होते हे तुम्हाला माहीत नव्हतं, डिझायर टू नोला कोणते टॉपिक होते हे तुम्हाला माहिती नव्हतं आणि तुम्ही फक्त मेहनत करत होतात, रँडमली चॅप्टर उचकून तुम्ही अभ्यास करत होतात. ही तुमची चूक असू शकते. आता यावेळेला काय करायचंय? आपल्याला पळायचं तर आहेच मॅरेथॉनमध्ये, परंतु योग्य डायरेक्शनने पळायचंय. जर तुम्ही केलेल्या हार्डवर्कला योग्य ती डायरेक्शन नसेल तर त्या हार्डवर्कचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला एका ट्रॅकवरती राहावं लागणार आहे इथून पुढे अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, आता विषय गेलेला आहे, खूप वाईट वाटतं. आता तुम्हाला जे सध्या फील करतात कोणीही फील करू शकत नाही. मी जरी म्हटलं की तुम्ही जे तुमच्या दुःखात मी समाविष्ट आहे, तरी सुद्धा तुम्ही जे सध्या फील करताय ते जगात कोणीही फील करू
करूच शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला आणि फार दिवस नाही, 2-3 दिवस हे असतात, हा ही वेळ निघून जातो. त्यानंतर तुम्हाला यामधून कमबॅक करायचा आहे. सध्या रिलॅक्स व्हा आणि लगेच प्रिपरेशन करायला चालू करायचं आहे. रीचेकिंग, रिकाउंटिंग याच्यात पडू नका. आणि जरी पडणार असाल तरी सुद्धा बाकीचा सुद्धा अभ्यास तुम्हाला चालू ठेवायचा आहे. सर्वांचा प्रश्न, एक्झाम कधी असेल? एक्झाम तुम्हाला सप्टेंबरच्या आसपास असणार आहे. जे एटीकेटीचे मुलं आहेत ते सेकंड इयरचा एखादा विषय, आता फर्स्ट इयरचा एखादा विषय गेला असेल ते करत करत सेकंड इयरचे कोर्सेस जॉईन करून त्याचाही अभ्यास करू शकता मित्रांनो. ठीक आहे, आणखी काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर जे रिपीटर बॅचचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, आपण नवीन बॅच लॉन्च केलेली आहे ज्याचं नाव आहे संघर्ष बॅच. फक्त 599 रुपये त्याची येत्या 2 दिवसामध्ये फीस असणार आहे आणि 2 दिवसानंतर रिझल्टच्या ती 799 होऊन जाईल. तुम्ही जाऊन कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे, आणि ही जी बॅच आहे यामध्ये आपण पैशांचा जास्त विचार करत नाही, कारण आपल्या रेग्युलर बॅचेस जाऊन बघा की आपल्या रेग्युलर बॅचेसची प्राइस 1100 ते 1200 रुपये असते. परंतु तुमची जी ही रिपीटर बॅच आहे, पहिलेच तुम्ही टेन्शनमध्ये असता, खूप जास्त वाईट तुमच्यासोबत झालेलं असतं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी ह्या बॅचपासून कसलेही पैसे कमवलेले नाहीत. जो इंटरनेट हँडलिंग टॅक्स असतो, त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहता, त्याच्यानंतर ॲपचा टॅक्स, हे सर्व काही मायनस करून थोडेफार याच्यामागे फक्त उरतात. तुम्ही मला जेवढा काही कोर्स बनवण्यासाठी यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं तेवढं सोडून मी फक्त थोडेसे याच्यामधून उरतात. बाकी मी या पर्टिक्युलर रिपीटर बॅचमधून कधीही कमवण्यासाठी आम्ही ही बॅच बनवत नसतो. त्यामुळे ह्या बॅचची प्राइस एवढी कमी आपण ठेवलेली आहे. तुमची एक्झाम झाली सप्टेंबरमध्ये की ही बॅच लगेच एक्सपायर होऊन जाते. व्हिडिओ कसे बनवलेले आहेत मित्रांनो या बॅचमध्ये? रेकॉर्डेड लेक्चर आम्ही पहिलेच या बॅचची तयारी करून ठेवलेली होती, कारण आतापर्यंत आम्ही मागे रिझल्ट लागल्यानंतर या बॅचची तयारी करायला घेतो, कारण आमचे रिपीटर बॅच काढायचं असं काही प्लॅनिंग नसतं. परंतु मुलं खूप जास्त डिमांड करतात की रिपीटर बॅच ओपन करा, आमचे विषय गेले, एवढे गेले. त्यानंतर आम्ही ती बॅच ओपन करतो, रेकॉर्डिंग चालू करतो. परंतु यावेळेस आम्ही ह्या बॅचची तयारी 1 महिना आधीपासूनच पूर्ण टीम मिळून करत होतो आणि संपूर्ण सिलेबस आम्ही 1 महिन्या आधीच या बॅचचा रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास केला तरी तुम्हाला सिलेबस कव्हर करता येईल. ऑलमोस्ट सगळ्या चॅप्टरचे जे आहेत 1 शॉर्ट लेक्चर आपण बनवलेले आहेत. म्हणजे एक चॅप्टर एक व्हिडिओमध्ये कव्हर होईल, आणि जर मोठा चॅप्टर असेल तरच मग 2-3 व्हिडिओमध्ये. मोस्ट ऑफ चान्सेस आम्ही काय केले की एका व्हिडिओमध्येच कव्हर होईल याचे पूर्ण आम्ही ट्राय केलेलं आहे. अशा पद्धतीने पूर्ण ही बॅच, संस्कृत असो, रचनाशीर असो, पदार्थ विज्ञान असो, संहिता अध्ययन, संस्कृत, हे सर्व काही पहिलेच प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. संस्कृत सारखा विषय आहे, त्यामध्ये कॉन्सेप्ट किचकट असतात, त्यामुळे अति फास्ट घेऊन ते चालत नाही. तो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस घेऊनच शिकवलेला आहे. सर्वात जास्त मुलांचा जो विषय गेलेला असतो तो कोणता आहे? संस्कृत आहे. संस्कृतला तुम्ही आधी लाईटली घेतलं म्हणून तुमचा हा विषय गेला, किंवा थोडेसे 1-2 मार्कावरून गेला असेल. परंतु आता लाईटली घेऊ नका या विषयाला, आता याचा व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, तुम्हाला काहीही प्रश्न असेल, काही डाऊट असेल, तुम्ही डायरेक्टली या व्हॉट्सअप मेसेज करू शकता. काय नंबर आहे आपला? 8459662772 यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. काही तुम्हाला वाटलं बोला येऊन. त्यानंतर या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा जरी डाऊट असला तरी तुम्ही विचारू शकता. तुमच्यासोबत टीम आयुर्वेद मराठी जोपर्यंत तुमचा पेपर निघत नाही तोपर्यंत असेल. असं नाही की तुम्ही माझ्याकडे कोर्स घेतला म्हणजेच आम्ही तुम्हाला मदत करू, असं अजिबातच नाही आहे मित्रांनो. मी तुम्हाला पूर्ण वेळ मदत करणार, माझी टीम तुम्हाला पूर्ण वेळ मदत करणार. जरी तुम्ही माझ्याकडे लेक्चर कोर्सेसला जॉईन असलात किंवा नसलात तरी सुद्धा डायरेक्टली मेसेज करायचा, मला असा इश्यू येतोय, मला हा कन्सेप्ट समजलेला नाहीये, किंवा मला या प्रकारचा डाऊट आहे. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टली आम्हाला मेसेज करू शकता. त्यासाठी तुम्ही आमच्या लेक्चर कोर्सेसमध्ये इनरोल्ड असावं अशी काहीही प्रथा नाहीये. ठीक आहे, त्यामुळे बिंदास्त राहा. आम्ही तुमची मदत करण्यासाठीच इथे आहोत. टीम आयुर्वेद मराठी तुमचा पूर्ण पेपर निघेपर्यंत कसलाही डाऊट तुमचा सॉल्व्ह करणारच आहे. आणि जर तुम्हाला पर्टिक्युलर रेकॉर्डेड लेक्चर पाहिजेत, हँड रिटन नोट्स पाहिजे, डाऊट सॉल्विंग पाहिजे असेल प्रत्येक, म्हणजे तुमचा जो विषय गेला त्यासाठी, तर तुम्ही काय करू शकता, आपली ही जी संघर्ष बॅच आहे ती जॉईन करू शकता. आयुर्वेदा मराठी ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून, किंवा मग तुम्हाला iOS ची लिंक पाहिजे असेल तर इंस्टाग्रामच्या बायोमध्ये दिलेली आहे. डाउनलोड करा, लॉग इन करा, आणि त्यानंतर संघर्ष बॅच 2026 जॉईन करा. जे मुलं एटीकेटीमध्ये आहेत ते एका सब्जेक्टचा अभ्यास करत करत आरंभ बॅच म्हणजे सेकंड इयरच्या बॅचसोबतही अभ्यास करू शकता. ठीक आहे, असं वाटू देऊ नका की तुम्ही एकटेच मागे पडले, फेल झालो, असं काही नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपल्यासोबत ही सर्व जे व्हिडिओ पाहताय ती सर्व मंडळी आपल्यासोबत आहे. आपल्या रिपीटरचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही मी देतोय, तोही जॉईन करा. एवढं सगळं मिळून आपल्याला विषय काढायचे. असं समजू नका की आपण एकटे आहोत. आता 1-2 दिवस सगळेजण चर्चा करतात की हे पास झाला, हे फेल झाला, काही जण जास्त ॲक्टिव्ह होतात, ते फेल झाल्यानंतर तर जास्त चर्चा होते. आपण काय करायचं आता, 2-3 दिवस तर पुढचे येणारे आपल्याकडे काय करायचं आहे, आपले कान बंद करून ठेवायचे आहेत. कारण हे 2-3 दिवसाची गोष्ट असते. 2-3 दिवसानंतर
कोणीही चर्चा करत नाही, कोणाला काही घेणं देणं नाही, कारण आपली फीस आपण भरत असतो, आपले आईवडील भरत असतात. याचा फरक फक्त आपल्याला पडतो आणि आपल्या आईवडिलांना पडत असतो. ठीक आहे, मागच्या मागे जर राहिलात काय होईल, 2-3 महिने लेट डिग्री येणार आहे. ज्यांना डिग्री भेटणार आहे ते 2-3 महिने तर डिग्रीचं काय करणार आहेत ना एवढं. तुम्ही सुद्धा 2-3 महिने लेट डिग्री भेटली तर काही फरक पडत नाही. तुमच्या डिग्रीवरती फर्स्ट इयर फेल असं लिहून सुद्धा येणार नाही. त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं, प्रॉब्लेमवरती जास्त फोकस करायचाच नाही. आता प्रॉब्लेमवरती म्हणजे फेल झालो हे विषय गेला, 1 मार्कावून गेला, 2 मार्कावून गेला, सगळ्यांना सांगत बसतो की मी अभ्यास केलेला फक्त 1 मार्कावून गेला, 2 सोडून द्या आता विषय. आता डायरेक्टली काय करायचं, पुढचं प्रिपरेशन करायचं, कोणासोबत चर्चा करायची गरज नाही. विषय आपला होता, आपण ॲडमिशन घेतलंय, नीटची एक्झाम आपण दिली, मग लोकांना काय करायचं ना एक्सप्लेनेशन देऊन, मग आपण आपली तयारी चालू करायची आणि व्यवस्थित अभ्यास करायचा. काही डाऊट असला टीम आयुर्वेद मराठी तुमच्यासोबत आहे, बाकी विश्वाशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काहीही वाटलं तर व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, डाऊट सेक्शनमध्ये तुम्ही मेसेज करू शकता. ऑल द बेस्ट मित्रांनो.